आज विनायक चतुर्थी असल्यामुळं नॉनव्हेजचा बेत तर काही रद्दच होता. ह्याचा रद्द झालेला बेत आम्ही कालच केला होता. आजकाल आम्ही कॅलेंडर बघायला लागलो आहे, कारण की कॅलेंडरमध्ये न बघता जर केलं तर कोणता ना कोणता वार असतोच. देवाचं काही ना काही असतंच. म्हणून कालच बेत केला होता आणि आज म्हणलं सारखं भाजी चपाती खाऊन तर आता कंटाळाच आला आहे. म्हणून आज बनवावं सँडविच. पण सँडविच काय सोपं नाही आहे. भाजी चपाती करून अर्ध्या तासात मी साईडला होते, पण सँडविच म्हटलं की 1-1.5 तास त्या गॅसजवळ थांबायलाच लागते. थांबायला काय नाही, रोजच्या सवयीप्रमाणे थांबू तर शकते, पण आता काय झालं आहे की उन्हाळा आला आहे. उन्हाळ्यात गॅस पुढं चांगलं 1-1.5 किंवा 2 तास थांबणं अशक्य गोष्ट झाली आहे. मस्त बटाटा उकडून घेतला, बटाट्याची भाजी केली, हिरव्या मिरच्याची, कांदा, टोमॅटो, गाजर, काकडी हे सगळं त्याच्यामध्ये मिक्स करून लगेच सँडविच पॅनमध्ये करायला घेतला सँडविच. आणि सँडविचचं काम असं आहे की करत करतच खायला लागते, बाकीच्यांना पण द्यायला लागत होतं, कारण गरम गरमच सँडविच जास्त चांगले लागतात. बघा, हे आमचे सँडविच तयार झालेत. बाय.